नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। आढावा घेऊया देश विदेशातील टॉप 15 घडामोडींचा। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने पुन्हा एकदा जगात नाव कमावलंय। इस्रोने रॉकेट इंजिनसाठी हलक्या वजनाच्या नोझल्सची रचना केली आहे। रॉकेट इंजिनसाठी हलक्या वजनाचे कार्बन नोझल्स यशस्वीपणे बनवण्यात आलेत। हा रॉकेट इंजिन तंत्रज्ञानातील एक नवीन उपक्रम आहे। रॉकेटची पेलोड क्षमता आता लाइटर नोझल्सने वाढवली जाईल असे इस्रोने म्हटलंय। इराणने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव आणखीनच वाढत चाललाय। हे दोन्ही देश सध्या ताठर भूमिकेत दिसत आहेत। यातच आता इस्रायलने इराणला कमकुवत करण्यासाठी एक नवा मास्टर प्लॅन आखलाय। यामुळे आगामी काळात इराणला इस्रायलच्या राजनैतिक डावपेचांचा सामना करावा लागू शकतो। इराणला धडा शिकवण्यासाठी इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तब्बल 32 देशांना पत्र लिहून इराणवर निर्बंध लादण्याचे आवाहन केले आहे। इस्रायल आणि पॅलेस्टाईन युद्धातला संघर्ष थांबलेला नाहीये। अशातच इराणने इस्रायलवर हल्ला केलाय। मात्र हाच हल्ला करणं इराणला भोवणार आहे, कारण या हल्ल्यानंतर अमेरिकेने एक मोठं पाऊल उचललंय। अमेरिकेने काल इस्रायलवर झालेल्या हल्ल्यांबाबत भाष्य केलंय। इराणच्या मिसाईल आणि ड्रोन प्रोग्रामवर आम्ही कठोर निर्बंध लादणार आहोत। याबाबत आम्हाला आमच्या सहकाऱ्यांकडूनही सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे, असं म्हणत अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुल्विन यांनी इराणच्या मिसाईल आणि ड्रोन प्रोग्रामवर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे। इराण आणि इस्रायलमध्ये भडकलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणच्या अणुप्रकल्पांच्या सुरक्षेबाबत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने चिंता व्यक्त केली आहे। इराणने इस्रायलवर केलेला ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून देखील तशाच प्रकारचा हल्ला केला गेल्यास इराणच्या अणुप्रकल्पांची हानी होऊ शकते। त्याचा परिणाम इराणसह सर्व प्रादेशिक भूभागाला सोसावा लागू शकतो। यामुळे ही चिंता व्यक्त केली गेली आहे। भारत हा अमेरिकेचा महत्त्वाचा भागीदार आहे, असे मत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले। भारतातील लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी अमेरिकेत भारत सरकारवर टीका करणारे काही लेख प्रकाशित झालेत। याविषयी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मॅथ्यू मिलर यांनी अमेरिकेचे भारताशी चांगले संबंध असल्याचं अधोरेखित केले। भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे, त्यामुळे तो अमेरिकेसाठी महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे आणि भविष्यातही तो राहील, असंही मिलर यांनी स्पष्ट केलंय। भारत एक जागतिक नेता म्हणून उदयास येत असून भारतीय सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी त्याने आवश्यक पावले उचलली आहेत, असं वक्तव्य अमेरिकेच्या गुप्तचर संरक्षण विभागाचे संचालक लेफ्टनंट जनरल जेफसी क्रूज यांनी केलंय। ते अमेरिकेच्या संसदेत बोलत होते। पाकिस्तान येथे गोळ्या झाडून ठार मारण्यात आलेला कुख्यात गुंड अमीर सरफराज याच्या हत्येत भारताचा हात असल्याचा संशय पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी व्यक्त केलाय। यावर भारत सरकारकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाहीये। सरफराज याने वर्ष 2013 मध्ये येथील लखपती कारागृहात भारतीय नागरिक यांची हत्या केली होती। नक्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते, मराठा आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकांची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाने 13 जूनपर्यंत तहकूब केली आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने मंगळवारी आरक्षणाला स्थगिती देण्यासंदर्भात कोणताही तातडीचा निर्णय देण्यास नकार दिलाय। मात्र आरक्षणांतर्गत शैक्षणिक प्रवेश तसेच सरकारी नोकऱ्यांमध्ये केलेल्या नियुक्त्या अंतिम निर्णयाच्या अधीन असतील, असं मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठाने स्पष्ट केलंय। अंमलबजावणी संचालनालयाने आज झारखंड अमीर घोटाळा प्रकरणी 4 जणांना अटक केली। यामध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते अंतु तिर्की यांचाही समावेश आहे। तिर्की व्यतिरिक्त तपास यंत्रणेने प्रियरंजन सहाय, रिअल इस्टेट व्यावसायिक विपिन सिंग आणि इर्शाद यांना देखील अटक केली आहे। काल त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला। त्यानंतर रात्री उशिरा त्याला रांची येथील ईडी कार्यालयात आणण्यात आलं आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली। निवडणूक रोखे म्हणजे उद्योजकांना धमकावून खंडणी घेण्याचा प्रकार आहे, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला। प्रत्येक छोट्या शहरात असे खंडणीखोर असतात, मात्र निवडणूक रोखे हे त्याचे स्वरूप असून आंतरराष्ट्रीय पातळीवर ते मोदी करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली। वायनाड मतदारसंघातील प्रचारात राहुल गांधी यांनी केंद्र सरकार उद्योजकांना धमकावण्यासाठी भाजप सरकारची हे डावपेच असल्याची टीका त्यांनी केली आहे। छत्तीसगड राज्यातील कांकेर जिल्ह्यात मंगळवारी सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली। यामध्ये 29 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातल्याचं वृत्त आहे। यापैकी 18 मृतदेह मिळालेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत टॉप नक्षली कमांडर शंकरराव आणि ललिता ठार झाले आहेत। या दोघांवर प्रत्येकी 25-25 लाख रुपयांचं बक्षीस होतं। दरम्यान नक्षली राजूही ठार झाल्याचं वृत्त आहे। नगर शहराच्या बाहेर झेलम नदीत काल नाव उलटून 6 जणांचा मृत्यू झाला। या नावेत बहुतांश शाळकरी मुले होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले। गडांबल नौगाम परिसरात सकाळी 8 वाजता ही घटना घडली असून आतापर्यंत 6 जणांना नदीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे झेलम नदी तसेच तलाव आणि जलाशयांच्या पाणी पातळीत वाढ झाली। नावेत किती लोक होती हे अद्याप अस्पष्ट झाले।
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने राजकारणी पक्ष आणि उमेदवारांचे राजकीय भाषण असलेल्या काही पोस्ट हटवल्यात, परंतु निवडणूक आयोगाचा हा आदेश एक्सला मान्य नसल्याचं त्यांनी सांगितलंय. एक्सने आम आदमी पार्टी, YSRCF, तेलुगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांच्या पोस्ट एक्सने हटवल्यात. सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर एकच खळबळ बघायला मिळाली. अभिनेत्याचे चाहतेही चिंतेत आलेत. सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्याचे प्लॅनिंग गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची हैराण करणारी माहिती पुढे आली आहे. हे दोन्ही हल्लेखोर होळीनंतर 4 दिवसांनी मुंबईत दाखल झाले. मुंबईमध्ये कामासाठी जात असल्याचं घरच्यांना सांगून हल्लेखोरांनी मुंबई गाठली. अनेक दिवस या हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराची रेकी केल्याची देखील माहिती मिळते. अनमोल बिश्नोई हा या दोन्ही हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचं देखील सांगितलं जातं. जवळपास 30 ते 35 वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली रामायण ही मालिका चाहत्यांमध्ये बरीच गाजली. या मालिकेतील राम आणि सीतेच्या जोडीने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं. मालिकेत प्रभू श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल आणि सीतामातेच्या भूमिकेत असणारी अभिनेत्री दीपिका चिखलिया या दोघांनीही प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. आता या मालिकेनंतर हे दोघेही लवकरच एका चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. वीर मुरारबाजी पुरंदरची युद्धगाथा असं या चित्रपटाचं नाव आहे. निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे. टॉप 15 मध्ये इथे